राहुल गांधी यांच्या आर्टिकल बॉम्ब नंतर फडणवीसांनी लेखातूनच जोरदार प्रत्युत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आणि त्यामुळे राजकारणात सध्या या आर्टिकल वॉरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्याचं घडलं असं की राहुल गांधींनी एक लेख लिहून महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। निवडणूक प्रक्रियेवर आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही थेट सवाल त्यांनी उपस्थित केले। राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखातूनच उत्तर दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील एक सविस्तर लेख लिहित राहुल गांधींचा प्रत्येक मुद्दा आणि आरोप खोडून काढला। यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं। विरोधक आणि सत्ताधारी नेते आता यावरून जोरदार वार पलटवार करू लागले। दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी मुद्देसूद उत्तर देत सर्व आरोप कसे खोडले ते पाहूया। त्यावर एक नजर टाकू। त्यांनी काय म्हटले बघा। त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि त्याला उत्तर देताना काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले। 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। बनावट मतदाराद्वारे मतदान वाढवण्याचा आरोप राहुल गांधींनी या लेखात केला होता। 2024च्या लोकसभेला 9,29,00,000 मतदार होते। विधानसभेला हाच आकडा 9,70,00,000 पोहोचला। त्याला उत्तर देताना 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले। 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढल्याचं सांगत फडणवीसांनी हा मुद्दा खोडून काढला। तरी तिसरा आरोप केला की महाराष्ट्रातील निवडणुकीत शेवटच्या तासात मतदान अचानक त्याची टक्केवारी जी आहे ती वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83% मतदान टक्केवारी वाढणं ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं। त्याला उत्तर देताना दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची प्रति तास सरासरी टक्केवारी 5.83% इतकी आहे। त्यामुळे शेवटच्या टप्प्यात 7.83% इतकी वाढ झाली, यात विशेष काय असा सवाल फडणवीसांनी केला। लोकसभेला मागे राहिलेल्या 85 मतदारसंघात मतदार वाढवल्याचा 85 पैकी बहुतांश जागा एनडीएनं जिंकल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। मतदानाचा टक्का वाढला तिथे एनडीए जिंकली हा दावा हास्यास्पद असल्याचं उत्तर फडणवीसांनी दिलंय। माढ्यात शेवटच्या तासात 18% मतदान झालं, तिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला। वणीत शेवटच्या तासात 13% मतदान झालं, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12% मतदान झालं, तिथं काँग्रेस विजयी झाली। याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करून दिली। आता दरम्यान लेख लिहिल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले तेही पाहूया। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। राहुल गांधींच्या आरोपावरून फडणवीसांनी शेरोशायरीच्या माध्यमातून त्यांना टोला लगावलाय, तेही पाहूया। राहुल जी को इतना ही कहना चाहूँगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं स्वातंत्र्य वाढली, 16 ने 76 लाख वाढली। या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3,17,00,000 मतं मिळाले, कारण लोकांनी झूटचा बदला घेतला। लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं। आणि या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने रीतसर मुद्देनिहाय उत्तर देणं अपेक्षित आणि अभिप्रेत होतं व आहे। मात्र काल सांगितल्यानुसार जेव्हा राहुल गांधी लोकशाहीच्या अनुषंगानं आणि वाचवण्याच्या अनुषंगानं टिकवण्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित करतात तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही। त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात, अमित शहा देतात,